राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा सौतडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोलदरीत पडणारा धबधबा गेल्या 15 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं वाहू लागला आहे. जुलै महिन्याच्या पासून सुरू झालेल्या पावसानं धबधब्याचं रौद्र रूप पर्यटकांना पाहायला मिळालंय. मराठवाड्याच्या अधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा, सिंदफणा, विंचरणा, बिंदुसरा, डोंबरी या नद्यांचे उगमन स्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाळा संपत आला असताना पावसानं जोर धरला आहे. विंचरणा या नदीच्या उगमापासून राज्यात प्रसिद्ध धबधबा असलेल्या सौतडा येथील रामेश्वर पर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवर सौतडा येथील रामेश्वर साठवण तलाव, भुरेवाडी, लांबरवाडी, मुगगाव अशी तलावांची मालिका आहे. उगमस्थानापासून सौताडापर्यंत वरचे 4 तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही आणि हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याशिवाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही. चालू वर्षी शेवटच्या टप्प्यात पाटोदा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू झाला. त्यातच मराठवाड्याच्या मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा हा सध्या झालेल्या दिवसात झालेल्या पावसामुळे सध्या धोधो वाहत आहे. यामुळे येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सौंदर्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी परतीच्या पावसानं पर्यटकांना खुणावणारा धबधबा इथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. तालुक्यातील हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधबा येथील लाभलेलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करत खोल दरीत धो धो कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. परतीच्या दमदार पावसामुळे हा धबधबा पुन्हा सुरू झाला आणि पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे.